कथा चिंटूची छोटी वारी. एके रविवारी सकाळ. पावसाची रिमझिम सुरू होती. चिंटू आपली वही घेऊन बाल्कनीत बसलेला होता. हातात पेन, डोळे मात्र रस्त्याकडे लागलेले. तेवढ्यात दूरवरून एक आवाज आला. टाळचिपळ्यांचा ठेका. हळूहळू एक गजर जवळ येऊ लागला. ज्ञानोबा माऊली तुकाराम. चिंटू चमकला. लगेच आईला हाक मारतो. आई, आई, हे लोक कोण आहेत आणि ज्ञानोबा माऊली म्हणजे काय? आई हसत बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर माया होती. बाळा, हे वारीकर आहेत. पंढरपूरला चालत जात आहेत विठोबाच्या दर्शनासाठी. चिंटूच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसतं. तो पुन्हा विचारतो, विठोबा कोण आहे ग? आणि एवढं लांब का चालतात लोक? इतक्यात बाबा चहा घेऊन येतात. त्यांच्या आवाजात आठवणींची चव आहे. विठोबा म्हणजे आपला विठ्ठल, प्रेमाचा देव. दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो लोक चालत जातात त्याच्या भेटीला. आई हळू आवाजात सांगते, वारी म्हणजे फक्त चालणं नाही रे, ती एक भक्तीची वाटचाल आहे. सगळे समान, सगळे एकत्र, प्रेमावी चालणारी यात्रा. चिंटू विचारात गढून गेला. काही क्षण शांतता. मग मीही येऊ का वारीला? बाबा हसतात, डोक्यावरून हात फिरवतात. तू आधी विठोबाला ओळख. रोज एक अभंग म्हणूया आणि तू त्याला पत्र लिही. त्या रात्री पावसाच्या सरींच्या आवाजात चिंटूने वही उघडली. टेबल लॅम्पच्या प्रकाशात त्याने लिहिलं, प्रिय विठोबा, मी लवकर येऊ शकत नाही, पण तुझ्यासाठी काहीतरी खास करायचंय. तुझा छोटा वारकरी चिंटू. दुसऱ्या दिवशी सकाळी चिंटूच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. तो धावत गेला मित्रांकडे. सोनू, माया, तुषार, पायल, आपण सुद्धा वारी करूया. आपल्या गावातच आहे ना विठोबा मंदिर टेकडीवर. सगळ्यांचे डोळे चमकले. आवाजात उत्साह ओसंडून वाहत होता. हो, वारी करूया. आईने चिंटूसाठी बनवली एक लहानशी पालखी. त्यात संत तुकारामांची मूर्ती, दोर लावलेले भगवे झेंडे. शनिवारी सकाळी आकाश ढगांनी भरलेलं, पण मन मात्र उत्साहाने उजळलेली. चिंटू आणि त्याचे सवंगडी टाळ वाजवत निघाले. विठोबाचा नामाचा गजर करा रे. रस्त्याचे लोक थांबले, कौतुकाने पाहू लागले. कोणी पाणी दिलं, कोणी टाळ वाजवलं, आणि सगळ्यांनी दिला एक गोडसा आशीर्वाद. शेवटी सगळे पोचले मंदिरात. आरती झाली. प्रसाद वाटला. मंदिराचे पांडुपुरे काका हसून म्हणाले, विठोबा खूप खुश झाला रे तुमच्यावर. अशी लहान वारी मी पहिल्यांदाच पाहिली. त्या रात्री शांत झोपायच्या आधी चिंटू आईजवळ येतो. आई, मला वाटतं विठोबा आज इथंच आला होता, आमच्या सगळ्यांमध्ये. आई हसून त्याला मिठी मारते. डोळ्यात पाणी आणि हृदयात आनंद. हो रे बाळा, भक्ती कुठं केली हे नाही बघत विठोबा, कशी केली ते बघतो. शिकवण, भक्ती अंतराने नाही तर मनाने मोजली जाते. श्रद्धेने केलेली छोटी कृतीसुद्धा विठोबापर्यंत पोहोचते.